मग आता इथून पुढे माझं ऐकायचं, तेही सगळं बरोबर करण्यासाठी. एक आई सांगते आहे असं समजून ऐकणार आहेस हा माझं. आणि मीही हे तुला एक सासू म्हणून नाही, आई म्हणूनच सांगते. जसं त्यांचं ऐकून लग्न केलंस तसंच माझं ऐकून माझ्या मुलाला तो अधिकार देशील जो त्याचा हकदार आहे. वेळ घे, मी नाही म्हणत लगेचच होईल हे सगळं, पण केलंस तर नक्की होईल. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 33. काही वेळाने आई बाहेर कौस्तुभ आणि केतन सोबत बोलून आत आली तर मृण्मयी त्या आत येत आहेत पाहून अगदी घाबरट नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली होती. आता त्या काय म्हणतील हीच चिंता जणू तिला सतावत होती. त्या जसजसं जवळ येत होत्या तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणखीनच वाढत होतं. मृण्मयी, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. आता बोलू शकते ना, म्हणत त्या तिच्या शेजारी येऊन बसल्या. हो बोला नाही, ती अगदीच बारीक आवाजात भिरभिरत्या नजरेने त्यांना पाहत म्हणाली. आई म्हणतेस मला, मग फक्त म्हणतेसच का मानतेस ही? असं का विचारताय आई? आय एम सॉरी, मला माहिती आहे की माझंही आता मी तुझं ऐकायला नाही आले. तू माझं ऐकणार आहेस. मला सांग, लग्न केलंस ना तुझ्या आई वडिलांच्या मर्जीने? नाही, कारण काही असू दे, मला ते जाणून घ्यायचं नाहीये. नाही, मी तुला त्या विषयावरून काही बोलणार आहे. पण मृण्मयी, त्यांचं ऐकलंस, चूक होतं तरी ऐकलंस ना? हो. मग आता इथून पुढे माझं ऐकायचं, तेही सगळं बरोबर करण्यासाठी. एक आई सांगते आहे असं समजून ऐकणार आहेस हा माझं? आणि मीही हे तुला एक सासू म्हणून नाही, आई म्हणून सांगते. जसं त्यांचं ऐकून लग्न केलंस तसंच माझं ऐकून माझ्या मुलाला तो अधिकार देशील जो त्याचा हकदार आहे. वेळ घे, मी नाही म्हणत लगेच होईल सगळं, पण केलंस तर नक्की होईल. आई समजावत होत्या आणि ती फक्त मान हलवत होती. मृण्मयी, माझा स्वभाव असा आहे, जिथं माझ्या मुलाची चूक आहे तिथं मी त्याला बोलणार, आणि जिथं तुझी असेल तिथंही अगदी त्याच हक्काने तुलाही बोलणार बरं का. आणि तूही सांग कधी त्याचं काही चुकलं तर. पण मृण्मयी बेटा, ही आई तुझ्या चांगल्यासाठीच तुला बोलेल, एवढं लक्षात ठेव. आणि थोडं बदल स्वतःला. आता तू देवधर कुटुंबातली सून आहेस, लेचं पेचं नाही राहायचंय तुला. पर्णी आणि कृतीकडे पाहतेस ना बेटा, तुलाही तसंच बनायचंय. आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत, मीही आहे अगदी कायम. ठीक आहे ना? हो, आय एम सॉरी आई, मला कोणालाच दुखवायचं नाही आहे. पण तिनं मान हलवली, पण तिच्या डोळ्यात अश्रू भरलेले पाहून आईंनी तिला जवळ घेतलं होतं आणि तिच्या पाठीवर थोपटलं. अगं हे काय, तू पुन्हा रडत आहेस? मी तुला रागावून बोलले का तरी? आणि सॉरी कशासाठी? यासाठी नाही बोलले मी तुला की तू मला सॉरी म्हणावं. आणि ये असं रडूबाई नाही राहायचं आहे तुला. आपल्या मनगटात तेवढी ताकद असते मृण्मयी, आपण ती ओळखायला कमी पडतो इतकंच. मला नाही आवडणार माझी मुलगी अशी रडकी असेल तर. बाकी तुला तयार करायला पर्णी आणि मी आहोतच की. मग होऊन दाखवशील ना स्ट्रॉंग? ट्राय करेन मी. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चल डोळे पुस बरं, म्हणत त्यांनीच तिचे डोळे पुसले. तिला मात्र खरंच आई, पर्णिका आणि घरातल्या सगळ्यांच्याच रूपात खरंच खूप चांगले लोक मिळालेत याची खात्री वाटू लागलेली. नक्षू म्हणत होती तेही आता क्षणाक्षणाला पटत होतं. आणि खरंच आता आपल्यालाही बदलायला हवं हे तिलाही प्रकर्षाने वाटत होतं. इकडं कियाराला जेवण झाल्यावर वॉशरूममध्ये जाण्याची गरज पडली. निशिकांत, मी जरा आलेच वॉशरूममध्ये जाऊन. ओके, मी ही बिल पे करून येतो, तू ये, म्हणत निशिकांत ही बिल पे करायला गेला आणि कियारा वॉशरूमकडे गेली. आणि तिला वॉशरूममध्ये जाताना पाहून अन्वय ही त्याच्या बायकोला काहीतरी सांगून तिथून वॉशरूमच्या दिशेने आला. कियारा वॉशरूममधून बाहेर पडली तसं अन्वयने तिचा हात अचानक पकडत तिला अगदी बाजूला नेलं. त्या साईडला अगदीच अंधार होता. अचानकपणे समोर आलेला तो कियारा तर त्याला पाहतच राहिलेली.
तिचं ते त्याला पहिल्यासारखं पाहत राहणं पाहून मग मात्र तो अगदी तिच्या जवळ आला. कियू, मला इग्नोर करत आहेस? मला? अरे नाही असं काही. लग्न झालंय माझं, यू नो ना. ओ, लग्न झालंय का? माझंही झालंय, पण ते मला करावं लागलं तुझ्यामुळे. मला तरी तुझ्याशीच करायचं होतं लग्न. हे विसरतेस? अजूनही ते दिवस आठवतात कियू? आय वॉन्ट यू यार. तो अगदी उत्कटपणे तिच्या कानाजवळ जात म्हणाला आणि तिच्या मात्र पोटात फुलपाखरं उडाली, अगदी आधीसारखी. आणि तिनं घट्ट डोळे मिटले. हो, मला आता जाऊ दे. माझा नवरा मिलिटरी मॅन आहे. पाहिलं ना तर गोळ्या घालून टाकेल अन्वय. हो का? म्हणून घाबरतेस तर. मग तो नसताना आपण. अन्वय प्लीज, असा जवळ येऊ नकोस. आय कॅनॉट कंट्रोल मायसेल्फ यार. अजूनही तू तशीच आहेस कियू, अगदी तशीच, माझी रेड स्ट्रॉबेरी. तो तिच्या ओठांवरून अलवार अंगठा फिरवत म्हणाला. तशी ती शहारली. अन्वय काय करतोय? सोड मला, माझा नवरा येईल. मग तुझा नंबर दे ना प्लीज. नंबर? घे पटकन, म्हणून तिनं लागलीच त्याला तिचा नंबर देऊन टाकला. ओ हो, थँक्स डिअर. एक यू, मग कधी भेटतेस तशी? आय मीन दोज डेज. तू म्हणशील तेव्हा, पण आता नाही. मी माझ्या नवऱ्याच्या सोबत आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओ हो, तो नवरा आहे का? मग मी कोण आहे? तो अगदी तिच्या जवळ येत म्हणाला. शट अप अन्वय, गो नाव. त्याच्या गालात हलकेच मारत ती म्हणाली. ओके, भेटू आता लवकरच. मेसेज करेन, त्याला तरी रिप्लाय करशील. बाय बेबी. तो त्यातूनही तिच्या गालावर किस करत म्हणाला. बाय म्हणत तीही तिथून पटकन सटकून आली. कसलाही विचार न करता तिनं अन्वयला नंबर दिलेला. आता हे तिला किती महागात पडणार होतं याची तिला कल्पना नव्हती. इकडं किती वेळ ती येत नाही पाहून निशिकांत तिला पाहायला वॉशरूमच्या दिशेने निघालेला. एवढ्यात ती समोरून आली. अगं काय, कुठं होतीस इतका वेळ? सॉरी, ते लाईन होती ना तिथं. चला ना निघूया रूममध्ये. ती मागे वळून पाहत म्हणाली. अन्वय दिसतो का पाहत होती. चल, मला वाटलं माझी बायको कुठे हरवली की काय म्हणत निशिकांत जायला वळलेला, पण तिचं मात्र सारखं मागं लक्ष जात होतं. एक क्षणाला अन्वय दिसला. तिला पाहत स्मित करत त्याने डोळा मारलेला आणि ती मात्र त्याला स्मित देऊन निशिकांतसोबत निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मृण्मयीला डिस्चार्ज मिळणार होता. कौस्तुभ त्याचीच प्रोसेस करून घेत होता. आई आवरावरी करत होती आणि तीही घरी जायची वाट पाहत होती. ताई म्हणाल्या, तसं खरंच मी काय करायला सुरुवात करू? जॉब ही पेक्षा खरं तर मला डान्स आवडायचा, पण या कलेला तर त्या घरी कधीही मान्य केलंच नसतं बाबांनी. आणि आता तर मी सासरी आहे, मग हे लोक घेतील समजून. पण जर पर्णिकाताईंना त्यांनी सपोर्ट केलाय तर मलाही करतीलच ना. फोटोग्राफीच्या फील्डलाही त्यांनी होकार दिला. मग करू का मी माझी हॉबी पूर्ण? कधी टी व्हीवर लागलेल्या गाण्यावरही डान्स करू लागले तर बाबा चिडायचे. ते तर पुन्हा काही म्हणायचे नाहीत ना. हे आता नवीन काय सुचलंय म्हणून. काय गहन विचार करतेस एवढा? मृण्मयी, विचार करतेस तर तू बोलायलाही शिक आता. हो आई. तिने मान हलवली. एवढ्यात कौस्तुभ रूममध्ये आला. आई, झालंय बाकीचं, आता फक्त गेट पास मिळालं की निघू. तुम्ही तयार आहात ना? हो, आमचं झालंय बघ. आई हसली. बस जरा बस, किती दगदग करतोयस म्हणत त्याच्या केसातून हात फिरवत आई म्हणाली आणि तिने त्याला बसायला सांगितलं. कौस्तुभ ही एक नजर मृण्मयीवर टाकून बसला. ती मोबाईलमध्ये तोंड घालून होती. तिला आता तिची पूर्ण स्पेस द्यायची असं त्याने मनपूर्वक ठरवलेलं आणि तो आता तसंच वागायचा पुरेपूर प्रयत्नही करत होता. एवढ्यात त्या वार्डचा इन्चार्ज ज्याच्याकडे होता तो व्यक्ती आला आणि तिला काही सूचना करून किती दिवसांनी पुन्हा प्लास्टर काढायला यायचं ते सगळं सांगून दिलं आणि गेट पास देऊन निघून गेला. आता निघायचं होतं. बाबा खाली कार घेऊन होते. कौस्तुभ आईने तिथं आवरून ठेवलेलं सगळं सामान उचलू लागला आणि आईला म्हणाला, आई, हे सगळं सामान मी नेतोय कारमध्ये ठेवायला, तू तिला आण. मी का बरं? उलट तूच तिला उठायला मदत कर. हे माझ्याकडे दे, मी घेऊन जाते, तू आण तिला.
आईने सांगितलं तसं त्याने एकवार मृण्मयीकडे पाहिलं आणि पुन्हा आईकडे पाहिलं. तीही गपगुमाने तोंड खाली घालून होती. ऐकलेलं तिनेही, पण काहीच रिॲक्ट झाली नव्हती. कौस्तुभच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह आलेलं पाहून आई म्हणाली, मृण्मयी, तुला काही प्रॉब्लेम आहे का त्याच्यासोबत खाली यायला? आईने डायरेक्ट तिलाच विचारलं. हां, नाही तर, ती मानवर करून आईला म्हणाली. बघ, नाही आहे तिला काही प्रॉब्लेम, या तुम्ही दोघं, मी आहे पुढे, म्हणत आई पुढं निघून गेली. कौस्तुभ तिला हात न लावताच फक्त तिथं उभा होता. ती हळूच बेडवरून खाली उतरली आणि उठून उभी राहिली. अन पहिलं पाऊल टाकलं तसा तिचा तोल गेल्यासारखं तिला झालं. अन तसं कौस्तुभकडून आपोआपच तिला पकडलं गेलं. एक हात तिच्या कमरेवर आणि एक हात तिच्या पुढे गेलेला, जो तिनेच आधारासाठी पकडलेला, आणि तेवढ्यातूनही त्याचा हार्टबीट स्किप झाला. सॉरी, तिचा कमरेचा हात सोडून तो पटकन म्हणाला. इट्स ओके, ती त्याच्याकडे न पाहताच त्याला म्हणाली, पण त्याचा डावा हात तिने अजूनही पकडलेला. तो तिला घेऊन खाली जाण्यासाठी लिफ्टसमोर येऊन थांबला. लिफ्ट यायलाही वेळ लागत होता. एक 5 मिनिटाच्या अंतराने लिफ्ट आली आणि दोघंही आत शिरले. लिफ्ट मोठी होती खरं तर. आधी फार लोक नव्हते, पण जसजशी लिफ्ट खालच्या फ्लोअरला निघालेली तसतसे खूप लोक आत येऊ लागले आणि ते दोघं अगदी कोपऱ्यात गेले. लिफ्टमधल्या गर्दीमुळे दोघांचा एकमेकांना होणारा तो स्पर्श आणि जागा कमी असल्याने त्या दोघांत असलेलं कमी अंतर, यामुळे दोघांच्या हृदयाची स्पंदनं वाढलेली. आणि तिच्या हाताला धक्का लागू नये म्हणून तिला कव्हर करत तो आता अगदी तिच्या समोर आला होता. तिला इतक्या जवळ अनुभवताना त्याचंही हृदय धडधडत होतं, पण यावेळी तो मनाला सावरत तिच्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होता. तिला मात्र आईचं रात्रीचं समजावणं आठवत होतं. आपल्याच आईने आपल्या लेकराला अगदी मनापासून समजावलेलं जणू. ती तर होतीच आधी आज्ञाधारक, म्हणून तर तिचे स्वतःचे आई वडील चुकत होते तरीही त्यांचं ती ऐकत होती. आणि आता त्या आईचंही थोडं ऐकणार होती. आता थोडं आपल्यालाही बदलावं लागेल हे तिच्या मनाने मान्य केलेलं. आणि खरं तर प्रयत्न तर तीही करत होतीच, फक्त कौस्तुभकडून हवा असलेला वेळ तिला आधी मिळत नव्हता. आणि आता तो मिळू लागल्याने गोष्टी बरोबर समतोल साधणार होत्या. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. कदाचित मृण्मयी आणि कौस्तुभमधलं सगळं ठीक होण्याची ही पहिली पायरी तर नसेल ना. बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा गुंतन या आतूर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.